हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहत आहे 11वी युनिट नंबर 4 दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि आजचा आपला टॉपिक आहे लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजन माहीत आहे, स्पेक्ट्रम ठीक आहे मी सांगतोय. इमिशन म्हणजे काय होते हे बघू. बघा, जेव्हाही कोणती गोष्ट लाईट रेडिएशनच्या एक्सपोजमध्ये येते तेव्हा ती सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब करते. ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्या गोष्टीचं, त्या थिंगचं त्याच्या ग्राउंड स्टेटपासून एक्सायटेड लेवलपर्यंत एक्सायटेशन होते. का बरं? कारण का त्यानं ती रेडिएशन ॲब्झॉर्ब केली आहे, जे त्याच्यात पडली आहे. कोणती रेडिएशन? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेट जाते. एक्सायटेड स्टेटवरून जेव्हा परत ग्राउंड स्टेटवर वापस येते, जी ॲब्झॉर्ब केलेली रेडिएशन आहे ती इमिट करतात, त्याला इमिशन म्हणतात. पण ॲब्झॉर्ब केलेली रेडिएशन एवढीच इमिट केलेली रेडिएशन आहे असं नाही, त्यापेक्षा थोडी कमी होते. हेच जर आपण एखादी थिंग आहे ही त्याचं ग्राउंड स्टेट आहे, ही इथं आहे, सपोज ही गोष्ट इथं आहे, नाव ही त्याची एक्साइटेड स्टेट असते. प्रत्येक गोष्टीची काही ना ती एक्साइटेड स्टेट राहते, तिथपर्यंत तू जाऊ शकते. लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल म्हटलं तरी चालेल. आता सपोज जर या गोष्टीला आपण रेडिएशन दिली, कोणची गोष्ट एच म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणा, और एखाद्या गोष्टीला हिट केल्यानंतरही त्याची एनर्जी वाढते. जसं ती एनर्जी ही हे एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यानंतर तो ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेट त्याचं एक्सायटेशन होईल. हे या हा इकडे चालला एनर्जी सोबत आहेच. हे जेव्हा तो एक्सायटेड स्टेटवरून ग्राउंड स्टेटवर येईल त्याचा, तेव्हा तो घेतलेली एनर्जी इमिट करेल. ही सुद्धा काय आहे? ही जी गोष्ट इमिशन ऑफ एनर्जी, हे ॲब्झॉर्प्शन आहे असं राहील. म्हणजे सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑलवेज रिक्वायर्ड टू एक्साइट अ थिंग और द इलेक्ट्रॉन, और आपण एखादी थिंग म्हणू, फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, अँड व्हेन दॅट comes from the excited state to ground state or in original position, it emits the radiation. This is called the emission spectroscopy. आता असं आहे, ॲटॉम असो, मॉलिक्युल असो, आयन असो, कोणतीही गोष्ट असो, जेव्हा ती लाईट रेडिएशन ॲब्झॉर्ब करते म्हणजे एनर्जीच झाली, तेव्हा त्याचं एक्सायटेशन होते. त्याला एक्सायटेड मॉलिक्युल्स असं म्हणतात. आणि ते एक्सायटेड मॉलिक्युल जेव्हा ग्राउंड स्टेटवर वापस येतात तेव्हा ते रेडिएशन, घेतलेली रेडिएशन वापस देतात. सपोज जर का ही रेडिएशन सपोज 100 आहे, तर ही वापस येताना 80 राहू शकते, 85 राहू शकते, और 70 राहू शकते. काहून का घेतलेली एवढी एनर्जी तेवढीच वापरली नसं नाही. आपणही बघा ना, जेवढं अन्न खातो तेवढंच काम नाही करू शकत, त्यापेक्षा कमी करतो. काही प्रमाणात एनर्जी आपल्या ऑर्गनला चालवावी लागते, काही प्रमाणात एनर्जी वाया जाते. जसं गाडी 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर चालत नसं नाही, कारण का जरी आपण ते कागदोपत्री पाहिलं तर काही प्रमाणात एनर्जी वाया जाते, काही प्रमाणात एनर्जी बाकीचे पार्ट्स चालवायला लागतात. हेच या वेनं त्याची इमिटेड एनर्जी राहील. हे एक जनरल बेसिक आहे. आता असं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय, मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला मागच्या लेक्चरमध्ये, आपण ते बोललो सुद्धा. काय होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? म्हणजे असे रेडिएशन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ॲज वेल ॲज मॅग्नेटिक प्रॉपर्टी दोन्ही राहतात. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिरीज आहे. ठीक आहे, ती सिरीज अशी का याच्यामध्ये सगळ्यात पहिले गामा रेज, त्यानंतर एक्सरेज, एक्सरेज नंतर नियर अल्ट्राव्हायोलेट, फार अल्ट्राव्हायोलेट म्हणजे यूव्ही, नंतर व्हिजिबल, नंतर आयआर म्हणजे इन्फ्रारेड, नंतर मायक्रोवेव्ह, नंतर रेडिओ वेव्ह. ही एक सिरीज आहे, याला इलेक्ट्रो स्पेक्ट्रमची सिरीज म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सुद्धा म्हणतात. आता जर तुम्ही या वेळेला जर असं जात असाल तर त्याची न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढते. नाव व्हॉट इज न्यू? न्यू इज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जेवढी वाढल तेवढी त्याची एनर्जी वाढते. हेच गामा रेज सगळ्यात जास्त एनर्जेटिक, त्यानंतर एक्सरेज, त्यानंतर यूव्ही, नंतर व्हिजिबल, ज्याच्यात आपण राहतो, ज्याच्यात आपण सगळं जग पाहतो.
नंतर IR म्हणजे इन्फ्रारेड, नंतर मायक्रोवेव्ह, नंतर रेडिओ वेव्हज. पण जसं जसं हे एनर्जी वाढन, फ्रिक्वेन्सी वाढन, त्यानुसार त्याची वेव्हलेंथ काय तर कमी होते, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. आणि हेन्स ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऑफ द स्पेक्ट्रम मध्ये आपण काय पाहणार की ह्या लाईटचा स्पेक्ट्रम, आता हा व्हिजिबल जो आहे, आता हा व्हिजिबल 7 रंगामध्ये आहे. जसं V I B G Y O R विब्जॉ, म्हणजे हे 7 कलर मिळून जेव्हा एक लाईट तयार होईल तो व्हाईट लाईट और व्हिजिबल लाईट. हे तसंच आहे जसं आपण जर एखादं रेडिएशन ऑफ द सन रे प्रिझम थ्रू जर का आपण त्या रेजला बघितलं तर त्याचं डिफ्लेक्शन होत असतो 3 4 5 6 7. हे याचं स्पेक्ट्रम मिळते मला. हे तसंच आहे V I B G Y O R यानुसार. पण ठीक आहे, हे तर काही महत्त्वाची गोष्ट नाही, फक्त एवढं समजून घ्या त्याचं स्प्लिटिंग. हेन्स इथून सुद्धा आपण पाहू की इथं काय पाहणार आहे आपण, स्पेक्ट्रम. जो स्पेक्ट्रम आपल्याला मिळेल त्या गोष्टीला स्पेक्ट्रम म्हणतात, जो आपण डिटेक्टरवर पाहू. आता यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक वापरावं लागतं. इमिशन ऑफ स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन, जसं मी बोललो का काय केलं यांनी, हायड्रोजन गॅसला इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे त्याला फार जास्त इलेक्ट्रिसिटी प्रदान केली. आता गॅसला जर का तुम्हाला एक्साइट करायचं असेल, त्याच्यापासून इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी काढायची असेल तर फार जास्त हाय इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते और फार जास्त त्याला गरम करावं लागते. काय झालंय इथे 5 शास्त्रज्ञ लायमन, बाल्मर, पास्चन, ड्रॅकन आणि पीफाउंड यांनी सगळ्यांनी हायड्रोजनचं इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे वेगवेगळ्या रिजन मध्ये घेतली आहे, की ज्यांनी त्यांचे रिजन त्यांचे नाव, आणि त्यांनी एक स्पेक्ट्रम दाखवला. याच्यामध्ये काय झालं का हायड्रोजन गॅसला इलेक्ट्रिक डिस्चार्ज केल्यानंतर त्याचं ग्राउंड स्टेट टू एक्सायटेशन झालं, आणि त्यानंतर जेव्हा त्याचा लाईट परत दिला म्हणजे त्यानं इमिशन केलं, म्हणजे एक्सायटेड स्टेटवरून ग्राउंड स्टेटवर वापस येला, त्यानंतर त्यांनी जे सिरीज पाहिली स्पेक्ट्रोस्कोपीनुसार त्यांना जे स्पेक्ट्रम मिळालं ते त्यांनी दाखवलं. जसं 0 पासून तर 0.5 पर्यंत म्हणजे पास्चन सिरीज आहे. ही सिरीज IR म्हणजे ही सिरीज आहे. इन्फ्रारेड रेडिएशनच्या सिरीज मध्ये त्यांनी त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तसंच बाल्मर सिरीज हे पार्टली व्हिजिबल म्हणा किंवा व्हिजिबल मध्ये त्यांनी त्यांची स्पेक्ट्रल लाईन जे आहे, हे त्या गोष्टी आहेत स्पेक्ट्रल लाईन्स आहे. हे इमिशन आहे, हे स्केल असते आणि त्याला डिटेक्टर आहे. ते डिटेक्टर स्पेक्ट्रोस्कोपीचं डिटेक्ट करते इमिशनचे जे रेडिएशन्स आहेत, त्या रेडिएशनला विशिष्ट किती रेडिएशन, त्या रेडिएशननुसार तो कोणता लाईट आहे म्हणा किंवा तो कोणता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, यानुसार ती कोणती गोष्ट आहे यानुसार समजते. ॲटम म्हणा, मॉलिक्युल्स और आयन्स म्हणा, यांचा जो स्पेक्ट्रोस्कोपी असते हा डिसकंटिन्युअस असते. जसं विब्जॉर आपण हा कंटिन्युअस पाहतो, एक लाईट दुसऱ्या लाईटला, दुसऱ्या लाईट तिसऱ्या लाईटला अटॅच आहे. पण इथं तुम्ही पाहा इथं कोणतं अटॅचमेंट नाही आहे, म्हणून हा डिसकंटिन्युअस स्पेक्टर झाला. हा सिंपल स्पेक्टर, हा कंटिन्युअस झाला. नाऊ जशी ही सिरीज इथे दिलेली आहे, लायमन सिरीज आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्याची सिरीज आहे. आता झालं असं यांनी हे सिरीज दिली आहे, मग त्यानंतर त्या सिरीजचं त्या स्पेक्ट्रचं इंटरप्रिटेशन हे बाल्मरनं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, न्यू बार नुसार एक फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युला थ्रू त्यांनी या लाईन्सचं म्हणजे इमिशन स्पेक्ट्रोस्कोपीचं डिस्क्रिप्शन दिलं. पण त्यानंतर जेव्हा जे रेडबर्ग म्हणजे शास्त्रज्ञाचं नाव आहे, यांनी असं शोधलं की हे जे 5ही सिरीज आहे त्यांना आपण डिस्क्राईब एकाच फॉर्म्युल्याने करू शकतो. जसं बाल्मरनं फक्त स्वतःचाच फॉर्म्युला दिला होता, मग बाल्मर दिल्यानंतर लायमन, पास्चन, ब्रॅकेट, पीफाउंड यांचे जे स्पेक्ट्रम आहे, कारण हे वेगवेगळ्या रिजनमध्ये होते, हेच त्यांना डिस्क्रिप्शन त्या गोष्टीचं देता येत नव्हतं. कोण का फक्त बाल्मर सिरीजनं स्वतःच्या व्हिजिबल रेडिएशन और पार्टलीमध्ये जे त्यांनी स्पेक्ट्रम घेतलं त्याचंच त्यांना डिस्क्रिप्शन देता येतं. हेच जे रेडबर्ग यांनी हे असं लक्षात दिलं, फाउंड दॅट ऑल द 5 सिरीज ऑफ लाईन्स कुड बी डिस्क्राइब्ड बाय, नाव दिस इज द न्यू आणि त्याच्यावर 12 ही न्यू बार म्हणजे झाली वेव्ह नंबर्स. आता जर तुम्ही पाहिलं न्यू बार हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आहे, आणि म्हणून वेव्हलेंथ आता कसं वेव्हलेंथ हे नॅनोमीटर मध्ये राहते नाही तर सेंटीमीटर मध्ये राहते, पण ही इनव्हर्सली असल्यामुळे याचं जे युनिट आहे ते असते एक तर nm इनव्हर्स राहील और एक तर सेंटीमीटर इनव्हर्स आहे. हे लक्षात घ्या, असं राहील. नाव न्यू बार इक्वल्स टू 109677. आता हा जो आकडा हे काय, हे रेडबर्ग कॉन्स्टंट आहे.
आता मी फॉर्म्युला 1 डिवाइड बाय n1 स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय n2 स्क्वेअर इन सेंटीमीटर इनवर्स का बरं, कारण काय इथं सरळ सरळ तुम्हाला गिव्हन नंबर आहे म्हणजे न्यू पार्ट वेअर n इक्वल्स टू 1 2 3 4 जी कोणची व्हॅल्यू असेल ती आणि त्यानुसार n2 इक्वल्स टू n1 प्लस 1 n1 n1 प्लस 2 आणि n प्लस 3 आणि सो ऑन जी सिरीज जरा तिथपर्यंत यांनी डिस्क्रिप्शन दिलं आहे की जे इमिट केल्यानंतरची गोष्ट आहे त्यानुसार आपण नक्की कसं. आता हे बघा एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी फक्त हायड्रोजनशीच रिलेटेड होत्या म्हणजे हायड्रोजन ॲटमचाच डिस्क्रिप्शन करण्यासाठी करत होत्या. नाव आता ह्या जे सिरीज आहे ह्या सगळ्यांच्या स्वतःचं कंट्रीब्युशन दिलेलं आहे इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये हायड्रोजनच्या आणि वेगवेगळ्या सिरीज मध्ये दिलेला आहे, पण जे बघणं एकाच फॉर्म्युला थ्रू त्याचं आपण डिस्क्रिप्शन देऊ शकतो असं सांगितलं. नाव हे काय आहे, का बरं करावं लागते, हे जसं एक प्रकारची फिंगरप्रिंट आहे. जसं मला एखाद्या ठिकाणी एखादी फिंगरप्रिंट भेटली, मग मी फिंगरप्रिंटच्या डाटानुसार पाहिन तर ही फिंगरप्रिंट कोणाला मॅच होते आणि त्यानुसार तो व्यक्ती असं समजते. जसं आपल्याला एक्झाम्पल जर हायड्रोजन गॅस आहे हेच समजा माहीत नाही आणि आपण जर तो माहीत करून घ्यायचा त्या गॅसला आपण इलेक्ट्रिक डिस्चार्ज केलं आणि त्यानुसार स्पेक्ट्रम दिलं, जर असा स्पेक्ट्रम येतो समजा तो हायड्रोजन गॅस आहे असं होते. हे फिंगरप्रिंट टाईप आहे. दिस इज कॉल्ड ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. ही इमिडिएट आहे ही इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आहे आणि ती स्पेक्ट्रोस्कोपी इज डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रोस्कोपी. ओके ठीक आहे. यानंतर पाहू आपण काही सेव्हरल ॲटॉमिक मॉडेल्स. आता पाहू नाही बोअर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. नेल्स बोअरनं 1913 मध्ये हायड्रोजन आयनचं ॲटम बद्दल काही पॉस्ट्युलेट्स दिले आहेत. पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतके, म्हणजे त्यांच्यानुसार हायड्रोजन ॲटम कसा असेल हे त्यांनी सांगितलं होतं. या ॲटमच्या थेअरीच्या मागे जेव्हापासून लागली त्यांनी 3 गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. त्या मेनली क्वांटम थेअरी होती, दुसरी ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि थर्ड होती लाईन इमिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे ह्या 3ही गोष्टी जर स्टडी केल्यानंतर त्यांनी काही पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतके म्हणजे त्यांनी काही सांगितलं होते ते असे होते. पहिला पॉस्ट्युलेट, द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम कॅन मूव्ह अराउंड द न्यूक्लियस इन वन ऑफ मेनी पॉसिबल सर्क्युलर पाथ ऑफ फिक्स रेडियस अँड एनर्जी. These paths are called orbit. याचा सिंपल अर्थ असा आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, हा न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये, हा ठीक आहे हा न्यूक्लियस घेऊ, त्याच्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणते हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस होती त्याच्या फिक्स पाथवर म्हणजे त्याचा रेडियस जो असतो तो हा फिक्स असतो आणि त्या पाथमध्ये असं सर्क्युलर पाथमध्ये असं फिरत राहतो. या सर्क्युलर पाथला आपण काय म्हणतो, ज्याच्यात तो फिरवला त्याला आपण म्हणतो ते ऑर्बिट. त्या सर्क्युलर पाथची त्या एनर्जी असेल तीच एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची आहे. त्या एनर्जी इलेक्ट्रॉनची तेवढीच रेंज एवढी त्या सर्क्युलर पाथ म्हणजे ऑर्बिटची रेंज ती स्टेशनरी आहे. स्टेशनरी आहे म्हणजे एका ठिकाणी फिक्स्ड आहे. हे त्यांनी म्हटलं आहे सर्क्युलर पाथ ऑफ फिक्स रेडियस अँड एनर्जी. तसाच त्याच डिस्टन्सला तो फिरन, एवढा डिस्टन्स तेवढा डिस्टन्सला, मग तो कुठूनही फिरन पण तेवढा डिस्टन्स न फिरन म्हणजे जेवढे त्याचं रेडियस आहे ते फिक्स आहे. दुसरं, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम बट चेंज विथ ॲब्झॉर्प्शन अँड इमिशन ऑफ रेडिएशन. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, जिथपर्यंत इलेक्ट्रॉन त्याच्याच कक्षेमध्ये फिरून राहिला आहे त्याच ऑर्बिटमध्ये फिरून राहिला ना त्याची एनर्जी वाढेल ना त्याची एनर्जी कमी होईल. हे तेव्हा होईल जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर तो या ऑर्बिटमधून मोठ्या ऑर्बिटमध्ये जाईल म्हणजे वरच्या ऑर्बिटमध्ये जाईल किंवा वरच्या ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट केल्यावर म्हणजे एनर्जी सोडल्यानंतर खाली पाथमध्ये येईल किंवा आपण ऑर्बिटमध्ये येईल असं म्हणून. म्हणजे जर तो तिथंच फिरून आला तर त्याची एनर्जी सेम आहे, फिक्स्ड आहे, पण त्यानं एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं या लेवलपासून मोठ्या लेवलवर फिरून आला होता, मोठ्या ऑर्बिटमध्ये फिरून राहिला तर त्याची एनर्जी वाढली आहे. किंवा मोठ्या सर्क्युलर पाथमधला इलेक्ट्रॉन जर का एनर्जी रिलीज केल्यावर त्याच्यावरची एनर्जी काढून घेतल्यावर जेव्हा तो हायर एनर्जीवरून लो एनर्जी येतो तेव्हा त्याची एनर्जी चेंज होते, अदरवाईज एनर्जी चेंज होत नाही, ती फिक्स असते. आता याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम एक विशेष आहे. अँग्युलर मोमेंटम काय ते सिंपल आहे, इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे कारण इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरला त्यामुळे अँग्युलर मोमेंटम माहिती आहे. हे आहे I into omega. What is I? I is the moment of inertia. What is omega? Omega is the जो इलेक्ट्रॉन राउंड मध्ये फिरून राहिला हे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर मोमेंटम म्हणा. व्हेलॉसिटी म्हटलं ते हेच अँग्युलर मोमेंटमचं एकक झालं mvr.
ठीक आहे. कसं होते बघा, सपोज हा न्यूक्लियस, हा इलेक्ट्रॉन आणि हा त्याच्या सर्क्युलर पाथमध्ये, आता हा राऊंड बरोबर निघाला नाही तर समजून घ्या, हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन त्याच्या सर्क्युलर पाथमध्ये फिरून राहिला. इथून त्याची रेडियस जी आहे ती फिक्स्ड आहे. m इज द मास त्याच्या इलेक्ट्रॉनचं आणि ही त्याची व्हेलॉसिटी जिकडे तो चालला. आणि हे जे आहे हा राऊंड फिरून राहिला, ही त्याची झाली अँग्युलर मोमेंटम ऑफ व्हेलॉसिटी. असं दिस इज कॉल्ड एज द अँग्युलर मोमेंटम ऑर द व्हेलॉसिटी म्हणा, काही फरक नाही. नाउ द डिफरन्स, ते थर्ड काय म्हटलं त्यांनी, द डिफरन्स इन एनर्जी म्हणजे डेल्टा ई गिवन बाय, आता इक्वेशन दिलं होतं त्यांनी, ते होतं असं जसं E इज इक्वल्स टू एच न्यू होते. हेन्स नाव न्यूची जर तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे, न्यू इक्वल्स टू काय होईल, काय आता E डिवाइड बाय एच. मग आता चेंज इन एनर्जी काढायची ते डेल्टा ई. मग काय होते, हेन्स डेल्टा ई म्हणजेच काय होते, E2 मायनस E1. E2 काय हायर एनर्जी लेवलची एनर्जी, E1 काय लोअर एनर्जी, लोअर ऑर्बिटची एनर्जी. काऊन का आपण जास्त मधून कमी संख्या मायनस करतो, काऊन का आपल्याला सोपं जाते. हेन्स हे इक्वेशन काय बनवलं इकडे गेल्यानंतर, नाव न्यू इक्वल्स टू E2 मायनस E1 डिवाइड बाय द एच म्हणजे काय प्लॅंक्स कॉन्स्टंट. यानुसार तुम्ही ते डिफरन्स इन एनर्जी काढू शकता, म्हणजे बिकॉज व्हाय डेल्टा इज द चेंज इन एनर्जी. चौथं, द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन गिवन स्टेशनरी स्टेट म्हणजे ऑर्बिट, त्यात ऑर्बिट म्हणा, स्टेशनरी स्टेट म्हणा की ऑर्बिट म्हणा, गिवन बाय म्हणजे त्याचा अँग्युलर मोमेंटम त्याच्या कशानुसार आहे. हेन्स mvr इज इक्वल्स टू n इंटू h डिवाइड बाय ट्वाइस पाय. आता n ची जी व्हॅल्यू आहे बेटा, हे 1 ही राहू शकते, 2 ही राहू शकते, 3 राहू शकते, डिपेंड आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आपण त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणून ऑर्बिट म्हणू, म्हणजे पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, तिसरा ऑर्बिट, यानुसार त्याची अँग्युलर मोमेंटम त्यांनी सांगितले आहे. हे झाले पॉस्ट्युलेट्स बोहर्स ॲटॉमिक थेअरीचे. आता यानंतर पाहू आपण शॉर्टमध्ये यांनी जे थेअरी दिली ते रिझल्ट काय निघाले. हां ठीक आहे, यांनी तर पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीत ते देऊन गेले, ठीक आहे, ते त्या काळामध्ये त्या सायन्सच्या लेवलनुसार बरोबर आहे त्यानुसार, पण त्यानुसार त्यांनी काही रिझल्ट बनवले स्वतःच्या थेअरीचे. ते रिझल्ट काय त्याच्यानंतर आपण बघू. आता भाऊ पॉस्ट्युलेट्स नंतर रिझल्ट्स ऑफ बोअर थेअरी. रिझल्ट्स त्यांनी काही रिझल्ट सांगितले, ते रिझल्ट अशा प्रकारे आहे. पहिलं, स्टेशनरी स्टेट फॉर इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचं ते ऑर्बिट, फिक्स ऑर्बिट, त्याला नंबर दिले त्यांनी n इक्वल्स टू 1 2 3. त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर सुद्धा म्हणतात. त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरला आपण स्मॉल n ने डिनोट करतो, हेच आपण स्मॉल n म्हणतो, ठीक आहे. म्हणजे कसं, जर हा न्यूक्लियस आहे तर हा जो इलेक्ट्रॉन आहे, सपोज हा जो सर्क्युलर पाथमध्ये फिरून आला, याची स्टेशनरी स्टेज आहे, म्हणजे आपण त्याला ऑर्बिट म्हणू. त्याची काही व्हॅल्यू फिक्स एनर्जी आहे, त्या इलेक्ट्रॉनची सुद्धा फिक्स रेडियस आहे. हे जे आहे याला n नंबर इक्वल्स टू 1 म्हणू, हे n इक्वल्स टू 2 होईल, हे n इक्वल्स टू 3 होईल, हे त्याचे ऑर्बिट्स आहे. दुसरं, रेडियस ऑफ फर्स्ट स्टेशनरी स्टेट म्हणजे पहिलं n इक्वल्स टू 1 किती आहे म्हणजे 59.2 पिकोमीटर्स, नो ॲज द बोहर्स रेडियस. आता लक्षात घ्या, बोहर्सची थेअरी हे हायड्रोजन सारख्या एलिमेंटसाठीच होती, त्यामुळे फक्त एकाच ॲटमचा विचार केला गेला होता, म्हणजे कोणता, हायड्रोजन सारखी एलिमेंट. तिसरं, एनर्जी ऑफ द स्टेशनरी स्टेट गिवन बाय E1 equals to minus RH. What is RH? RH is the Rydberg constant. दिलेला आहे 2.182 × 10⁻18 minus 18 जूल. जूल म्हणजे काय एनर्जी, त्यामुळे जूल मध्ये मोजावं लागेल. Equals to 1 divided by n square. What is n? n is the principal quantum number चा नंबर 1 2 3. पहिला असेल तर पहिला, दुसरा असेल तर दुसरा, तिसरा असेल तर तिसरा. हे त्याची एनर्जी स्टेशनरी स्टेटची ज्याची म्हणजे ऑर्बिटची काढता येते. चौथा आहे, दिस थेअरी कॅन बी अप्लाइड टू हायड्रोजन लाईक स्पीसीज. म्हणजे हायड्रोजन लाईक स्पीसीज म्हणजे कोणचे, ज्याचे हायड्रोजन म्हणजे कोणता, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हा किती राहतो 1. आता हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2. 2 मधून जर 1 गेला तर किती राहते 1, त्यामुळे हा सुद्धा हायड्रोजन लाईक एलिमेंट झाला. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉन, पण त्यातले 2 इलेक्ट्रॉन गेले तर किती इलेक्ट्रॉन राहील 1, त्यामुळे लिथियम 2 पॉझिटिव्ह सुद्धा हायड्रोजन लाईक एलिमेंट झाला, पण त्यानुसार त्याचा ॲटॉम सुद्धा हायड्रोजन सारखाच राहील. तिसरा, बेरियम 3+ मध्ये आहे, कारण का बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे, त्यातले 4 मधले 3 पॉझिटिव्ह म्हणजे 3 इलेक्ट्रॉन गेले तर बेरिलियम मध्ये सुद्धा एकच इलेक्ट्रॉन राहते. हे हायड्रोजन लाईक स्पीसीज साठी ही थिअरी आहे, ठीक आहे. चौथं, व्हेलॉसिटी ऑफ ए इलेक्ट्रॉन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय बोहर्स थेअरी. म्हणजे का इलेक्ट्रॉन जो न्यूक्लियस मध्ये फिरून आला त्याची व्हेलॉसिटी तुम्हाला काढता येते, हे सुद्धा तुम्ही बोहर्स थेअरी थ्रू काढता येतात. आणि यांनी काय म्हटलं पॉईंट, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ झेड. झेड म्हणजे काय होते, ॲटॉमिक नंबर घ्यायचं, म्हणजे व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनची ॲटॉमिक नंबर जर जास्त असेल तर वाढते, आणि डिक्रीज विथ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर वाढत असेल तर, म्हणजे जितका जो इलेक्ट्रॉन आहे याची व्हेलॉसिटी जास्त आहे, हिचा थोडा कमी, हिचा थोडा कमी, बरोबर आहे ना. सर्क्युलर पाथ जर का
पूर्ण करतो म्हटलं त्याला फार वेळ लागेल, कोण त्याचा ऑर्बिट फार मोठा आहे, त्याची एनर्जी काय वेगळी आहे वेगळी. तर अशा प्रकारे त्यांनी रिझल्ट दिला आहे. पण रिमेंबर ही थिअरी थोडी फेरपडली. कोण का हायड्रोजन आणि हायड्रोजन लाईक स्पेसिसचा त्याच्यामध्ये विचार केला होता. पुढचे काही जे सांगेन मी तुम्हाला की ह्या थिअरीची लिमिटेशन्स काय, का बरं ही थिअरी आपण मानत नाही, याचे काही रिझन्स आहे मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. ठीक आहे. तर लेक्चर बरोबर शांततेनं पाहत जा. काही पॉईंट जर मला नाही समजलं तर डबल रिपीट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि कृपया अभ्यास करा. काही क्वेश्चन असेल तर मला विचारा.